करमाळामध्ये सकल धनगर समाजाच्या वतीने जो आहे तो धनगर समाजाला एसटी समाजामध्ये आरक्षण आहे ते मिळावं यासाठी दीपक मोराडे यांचं गेले 15 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की या मागणीसाठी जे आहे तो धनगर समाज हा तो आहे तो रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळतो। या ठिकाणी करमाळ्यातील जो अहिल्यानगर ते टेंभुर्णी महामार्ग या महामार्गावर करमाळ्यातील मौलाली माळ या ठिकाणी जे आहे तो या धनगर समाज जो आहे तो या मागणीसाठी जे आहे तो दीपक बोराडे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळतं। यावेळी धनगर समाजाच्या वतीने वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या। ढोल वाजवत जे आहे ते हे नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। या ठिकाणी आंदोलक आपल्याबरोबर आहेत। काय सांगाल, काय मागणी असणार आहे, कशासाठी रस्ता रोको? आज करमाळा येथे धनगर समाजाचे धनगर योद्धे माननीय दीपक बोराडे गेली 14 दिवसापासून उपोषण बसलेले आहेत। आज त्यांचा 15वा दिवस आहे। तरी देखील फडणवीस शिष्टमंडळ आलं तर त्यांनी भेट दिली आणि त्याची बैठक झाली, पण फडणवीस साहेबांना टीस आणि बाकी कोर्टाचा न्यायालयीन विषय आहे म्हणून अशी चालढकल करण्याचा प्रयत्न माननीय फडणवीस साहेब करत आहेत। तरी देखील आमची धनगर समाजाची अशी नम्र विनंती मागणी आहे की धनगर समाजाच्या आणि दीपक बोराडेंच्या जीवाशी तुम्ही खेळू नका आणि आमचं एसटीचं आरक्षण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या 36व्या क्रमांकावर अनुसूचित जाती शेड्यूल ट्राईबमध्ये आरक्षण दिलेलं आहे। त्याच्या आमची फक्त प्रथम अंमलबजावणीची मागणी, तुम्ही तेवढ्या अंमलबजावणीची आमची मागणी पूर्ण करा, हीच माझी आपल्या TV 9च्या माध्यमातून नम्र विनंती। सर, तुम्हाला काय बोलायचं? 342चा 1 या कलमानुसार धनगर समाजाला महाराष्ट्र सरकारने एक JR काढून आरक्षणाचा लाभ देण्याचं पत्र काढू शकतात। तसं तहसीलदार कलेक्टरना सूचना करू शकतात। इतकं सोपा विषय आहे, परंतु आपल्या सगळ्याला माहीत आहे की जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या जातात आणि धनगर समाजाला कायमस्वरूपी आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र राबवलं जातं आणि त्या षडयंत्राचाच भाग म्हणून 65 वर्षापासून धनगर समाज वंचित आहे। आमचे नेते दीपकराव बोराडे हे जालन्याला आज 15वा दिवस आहे, प्राणांतिक उपोषणात बसले। त्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे। काल मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर बैठक झाली। त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की महाधिवक्ता यांनी जर सांगितलं की हा अशा पद्धतीने JR काढता येतोय तर तो काढू निश्चित काढू असा शब्द दिला होता। महाधिवक्त्याबरोबर काल बैठक देखील झाली, परंतु त्या महाधिवक्त्याच्या बैठकीमध्येही निर्णय झालेला नाही आणि म्हणून आमची एकच मागणी, हे आंदोलन पुढच्या काळामध्ये अतिशय तीव्र होईल। या अतिशय शांततेच्या मार्गाने धनगर समाज अतिशय प्रामाणिक, कष्टाळू आणि शांततामय मार्गाने काम करणारा धनगर आहे। त्यामुळं यापुढे धनगराच्या सहनशीलतेचा अंत कोणी बघू नये। नक्कीच या ठिकाणी जे पाहतोय की धनगर समाजाचं हे जे आंदोलन आहे संपूर्ण सध्या महाराष्ट्रभर सुरू होतं आहे। याच अनुषंगानं जे आहे ते या करमाळ्यामध्ये देखील हे आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी जे आहे अजून देखील आंदोलक आपल्याबरोबर आहेत। काय सांगायचं आहे थोडक्यामध्ये आपल्याला मग सांगा? गेली 70 वर्षापासूनची धनगर समाजाचा आरक्षण लागू करावं या मागणीसाठी जे गेले 70 वर्ष झालं महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाची चेष्टा लावलेली आहे। त्याचा उद्रेक म्हणून जालन्यामध्ये दीपकभाऊ बोराडे यांचं 15 दिवसापासूनचं उपोषण आणि जालन्यामध्ये झालेला धनगर समाजाचा विराट असा मोर्चा, त्या मोर्चाला सुद्धा शासनानं दुजाभाव केला। शासनानं त्याच्याकडे डोळेझाक केली आणि आज दीपकभाऊ 15 दिवस झालं उपोषण करत आहेत। त्यामुळे त्यांची प्रकृती खालावलेली आहे। त्यांच्या समर्थनार्थ आज करमाळा तालुका सकल धनगर समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी चक्काजाम आणि रास्ता रोकोचं आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। तर मी फक्त शासनाला एवढंच सांगेन की धनगर समाज आजपर्यंत तुम्ही 70 वर्ष झालं धनगर समाजाला तुम्ही भुलवत ठेवलंय। धनगर समाज हा रानावनात हिंडणारा, वाघशहाला कुराडीने तोडणारा माणसं आहे ती धनगर समाजाची। तर मला एवढंच तुम्हाला सांगायचं की तुमच्यासारख्या कोल्या कुत्र्यांनी जर आम्हाला 70 वर्ष जर झुलवत ठेवलं असेल तर तुमच्यासारख्या कोल्या कुत्र्यांची जिरवायला सुद्धा आता धनगर समाजाचा तरुण हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि आता त्याची झलक म्हणून आम्ही धनगर समाजाची पोरं आणि धनगर समाज आता रस्त्यावर उतरायला लागला आहे। इथून पुढच्या काळामध्ये आजपर्यंत आत्ता सध्यासुद्धा आम्ही शांततेच्या मार्गानेच आम्ही आंदोलन करत आहोत। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 342व्या कलमानुसार ST 36 नंबरला आरक्षण दिलेलं आहे। फक्त त्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी एवढाच आमची या ठिकाणी प्रामुख्याने मागणी आहे। आणि जर दीपक भाऊंच्या जर जीवात काय बरं वाईट झालंच तर मग मात्र अख्खा महाराष्ट्र पेटल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आणि त्याची सर्वस्व जबाबदारी ही
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावरती असेल, महाराष्ट्र शासनावरती असेल, एवढंच मी बोलतो आणि एवढंच मी या ठिकाणी आपण पाहतोय की धनगर समाजाला जे आहे ते ST आरक्षण आहे ते मिळावं व त्या मागणीसाठी हे धनगर समाज जो आहे तो सध्या रास्ता रोको आंदोलन करतो. अन्य अगर दीपक बोराडे यांच्या उपोषणाकडे सरकारने गांभीर्याकडे बघत आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी नाही केले तर धनगर समाज आपण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करणार असल्याचं हे आंदोलकांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.